श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या 7 डिसेंबर आहे, वार रविवार आहे आणि उद्या रविवारी आलेली आहे 2025 मधील शेवटची संकष्ट चतुर्थी. तर बघा, इंग्रजी कॅलेंडरनुसार डिसेंबर जो महिना आहे तर तो वर्षातील शेवटचा महिना आहे आणि त्यामुळेच ही चतुर्थी देखील शेवटची या वर्षातली संकष्ट चतुर्थी आहे. आणि लवकरच नवीन वर्ष सुरू होत आहे, म्हणजे 2026 हे वर्ष सुरू होणार आहे. सध्या पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. हा महिना भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित केला जातो. या महिन्यामध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत जे आहे तर ते करत असतो. आपल्या घरामध्ये अखंड ऐश्वर्य यावं, वैभवाची प्राप्ती व्हावी यासाठी हे गुरुवारचं जे व्रत आहे तर ते आवर्जून प्रत्येक सुवासिनी महिला करत असते. या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष असं महत्त्व दिलं जातं. या मार्गशीर्ष महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थ तिथीला एक विशेष असं महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यामधील संकष्ट चतुर्थी जी येते तर ती अखुरता संकष्ट चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते. हा दिवस श्री गणेशाला म्हणजेच गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत सेवा केल्यानं आपल्या आयुष्यातील अडचणी, विघ्न दूर होऊन आयुष्यात सुख समृद्धी येते. गणपती बाप्पांच्या कृपेनं अडलेली सर्व जी कामे आहेत तर ती आपली मार्गी लागत असतात. तसेच सर्व प्रकारच्या कष्टापासून मुक्तता होते आणि म्हणून या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा ही आवर्जून केली जाते. तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय मानले जातात, विघ्नहर्ता मानले जातात, बुद्धीचे देवता मानले जातात. आपल्या घरामध्ये जे पण शुभ कार्य आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी गणपती बाप्पांची आपण प्रथम पूजा करत असतो. हा दिवस जो आहे तर तो गणपती बाप्पांची सेवा आणि उपाय करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण की या दिवशी बघा, गणपती तत्व जे आहे तर ते हजारो पटींनी पृथ्वी तलावर कार्यरत असतं. आपण या दिवशी कोणतेही उपाय करो, सेवा करो, त्याचं गणपती बाप्पांच्या कृपेने शीघ्र फळ आपल्याला जे आहे तर ते प्राप्त होत असतं. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. आपल्याला आपण केलेल्या उपायाचं किंवा सेवेचं निश्चित जे फळ आहे तर ते प्राप्त होतं. आणि म्हणून आपण या दिवशी अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे. हा उपाय सोपा आहे पण अतिशय प्रभावशाली आहे. या संकष्ट चतुर्थीचं व्रत उपवास आपण नाही केला तरीही चालेल, पण सकाळी उठल्याबरोबर आपण फक्त हे 2 शब्द बोलायचे आहेत. जीवनातील सर्व समस्या या दूर होतील आणि साक्षात गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील. असे कोणते 2 शब्द आहेत जे आपण उठल्याबरोबर बोलायचे आहेत, कोणत्या वेळेमध्ये बोलायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जी महत्त्वाची माहिती आहे तर ती इतरांना मिळावी यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. तर उद्या असणारी संकष्ट चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यात येणारा प्रत्येक दिवस तिथी ही अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी आपण व्रत देखील करायचं आहे. यामुळं आपल्या जीवनातील अनेक अडचणी, समस्या या दूर होतात. गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तसेच या व्रताने मुलांची देखील प्रगती होते आणि या दिवशी हे व्रत केल्यानं सर्व संकटातून मुक्ती होते. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, तुम्हाला सारखा अपयशाचा सामना करावा लागत असेल, तुम्हाला सारखे अडचणींना सामोरे जावे लागत असेल, आपल्या आयुष्यात अनेक समस्या आहेत, प्रयत्न करूनही त्या समस्यांचं समाधान होत नसेल, निवारण होत नसेल, त्याचबरोबर तुमची कोणतीच इच्छा देखील पूर्ण होत नसेल, उद्योगधंदा, व्यवसायात, नोकरीत मुलांची प्रगती होत नसेल, तर उद्या सकाळी तुम्हाला उठल्याबरोबर हे 2 शब्द जे आहेत तर ते बोलायचे आहेत. हा एक मंत्र आहे. जर या मंत्राचा तुम्ही उद्याच्या दिवशी पठण केलं तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल.
इच्छापूर्ती होईल. उद्या चंद्रोदयाची वेळ असणार आहे 8:29 हा चंद्राचा उदय होणार आहे, म्हणजे चंद्र उगवणार आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे आणि नंतरच आपल्याला आरती करून हा जो उपवास आहे संकष्ट चतुर्थीचा तर तो सोडायचा आहे. तरच या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होणार आहे. हा उपाय आपण सकाळी लवकर उपाय करण्यासाठी आपल्याला बघा सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यात आपल्याला पंचामृत हे टाकून या पाण्यानं अंघोळ करायची आहे. यामुळं आपल्या कुंडलीतील ग्रह मजबूत होतात. त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला पंचामृतानं किंवा पाण्यानं अभिषेक करायचा आहे. 1 जास्वंदीचं लाल फूल अर्पण करायचं आहे. 21 दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे. त्यासोबतच गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. यानंतर आपल्याला या मंत्राचं पठण करायचं आहे. यामुळं आपल्या जीवनातील सर्व समस्या अडथळे दूर होतात. तर तुम्हाला उद्या ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा गणपती बाप्पांचा महामंत्र मानला जातो. या मंत्राचा जर आपण 21 वेळा किंवा 108 वेळा जप केला तर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असते. मुलांना जर शिक्षणात किंवा नोकरीत यश मिळत नसेल, मुलं भरपूर अभ्यास करतात परंतु केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, तर त्या मुलांनी ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळं मुलांच्या बुद्धीचा विकास होतो, कारण गणपती बाप्पा बुद्धीचे देवता मानले जातात आणि मुलांची शिक्षणात नोकरीत प्रगती होते. भरपूर दिवसापासून प्रयत्न करून देखील तुमची एखादी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत नसेल तर उद्याच्या दिवशी ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप करायचा आहे. तर हे जे मंत्र आहे तर ते गणपती बाप्पांचे अतिशय प्रभावशाली मंत्र मानले जातात. हा जो उपाय आहे तर तो प्रत्येकानं आवर्जून या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. तर हे जे शब्द आहेत तर ते आपल्याला संध्याकाळी पूजा करताना किंवा सकाळी पूजा करताना आपल्याला या मंत्राचा जाप जो आहे तर तो करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.